आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. महत्त्वाचा असणारा छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रसंत गाडगे यांच्या जयंतीनिमित्त मागच्या 11 वर्षापासून गोपाला फाउंडेशनच्या माध्यमातून खरटे आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हा समाज सेवेच्या दृष्टिकोनातून हे काम होते, प्रबोधनाचं काम होते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात झाले. काय प्रतिक्रिया? ऍक्च्युली गोपाळा फाउंडेशनचे निर्माते आणि संस्थापक अध्यक्ष संतोषजी खराटे यांनी 11 वर्षापूर्वी हे छोटंसं रोपटं लावलं होतं, पण त्याचं आता रूपांतर वटवृक्षात होतं. एक आम्ही 11 वर्षापूर्वी छोटासा कार्यक्रम चालू केला होता. त्या माध्यमातून जशी जशी विद्यार्थ्यांना मदत करत गेलो, जवळपास आजपर्यंत आम्ही 5-10 हजार विद्यार्थ्यांना साहित्य शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे. तसंच आज जे साहित्य वाटप केलेले त्यामध्ये 3 गिरण्या आहेत, ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी गिरण्या दिलेल्या आहेत. तसंच 7 शिलाई मशीन. आणि आमचं असं आहे की आमचं गोपाळा फाउंडेशन स्वतः तिथं जातं, आमचे मेंबर्स बघतात खरंच गरजू आहेत का. त्यानंतर 1-2 वर्षांनी त्याचं फॉलोअप सुद्धा होतं. आणि आमच्या भविष्यातली अशी प्लॅनिंग आहे की आजपर्यंत आम्ही जितक्या शिलाई मशीन दिल्यात यांच्यासाठी जॉब वर्क पण आम्ही आता देण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्याप्रमाणे आता मुंबईमध्ये बऱ्याच जणांना पिशव्या लागतात, तर त्या पिशव्या बनवण्याचं ऑर्डर्स घेण्याचं काम आमचं प्रयत्न चालू आहे. बऱ्याच दिवसात ते सुद्धा यशस्वी होतील. अशा पद्धतीनं आमचा जास्त फोकस हा गरजू विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी यांना घडवण्याचा आणि यांना कशी मदत करता येईल त्याचं. संतोषभाई खराटे यांच्या संकल्पनेतून या गोपाला फाउंडेशनची स्थापना झाली. त्यांची पुढाकार घेतला आणि तो म्हणजे आपण सुद्धा उद्योग क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र याच्यातून काम करतो. खऱ्या अर्थाने अशा सामाजिक क्षेत्राला राजश्रेयाची गरज असते. राजश्रेय म्हणून आपण पाठीशी उभं राहिला आणि आपल्यालाही मोठी पार्श्वभूमी समजलेली. काय सांगाल की खऱ्या अर्थाने संत महात्म्यांचे आणि महापुरुषांचे विचार समाजसेवेचा हा व्रत घेऊन किती आवश्यक आहे? समाजामध्ये जर असं कोणी काम करत असेल की जे स्वच्छ नाही, म्हणजे ज्याला राजकारणाचा कुठला गंध नाही, समाजसेवा म्हणून आणि स्वतःच्या कष्टातून, म्हणजे आता संतोषचं बोलायचं झालं तर स्वतः इस्त्रीचं काम करून छोटा व्यवसाय होता, पण आज मोठ्या व्यवसायात रूपांतर झालेलं आहे. पण तळमळ समाजासाठी, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या भूमिकेतून कशी मदत करता येईल म्हणजे एक आदर्श त्यांनी ठेवलाय की आपलं जरी स्वतः छोटा व्यवसाय असेल तरी आपण जर मदत करायचं ठरवलं तर 4 हात मदतीला येतात. आणि आज त्याचं रूप म्हणजे गोपाळा फाउंडेशन. विषय असा आहे की प्रबोधनातून परिवर्तनाकडे जी वाटचाल ती आज दिसून आली, ही किती गरजे आहेत आताच्या काळात? ऍक्च्युली काय आहे, आज शिवजयंती असतं, कुठल्याही महापुरुषांच्या जयंतीचं विद्रुपीकरण चालू आहे. त्यांनी जे लिखाण केलं असेल, आज बाबासाहेब आंबेडकर असतात, बाबासाहेब आंबेडकरांना एवढं प्रचंड प्रमाणात लिखाण केलेलं आहे, पण आज तरुण हा ते वाचन करत नाही, तर त्याला विद्रुपीकरण येत आहे. त्याच्यासाठी गोपाळा फाउंडेशनच्या माध्यमातून असा पायंडा घालण्यात येत आहे की समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि समाज या कार्यक्रम कसा घ्यायचा जयंतीचा, तर या माध्यमातून एक समाजासाठी आदर्श आणि तरुणांसाठी मार्गदर्शक असं काम चालू आहे गोपाळा फाउंडेशनच्या माध्यमातून. संतोष भाऊ, अतिशय चांगल्या पद्धतीने मागच्या 11 वर्षापासून महापुरुषांच्या या जयंतीनिमित्त समाज प्रबोधनासोबत समाजाच्या घटकाच्या उन्नतीच्या दृष्टिकोनातून आपण एवढं मोठं काम करत आहात. काय भावना आहे आपल्या? माझ्या पाठीमागे जे उभा टाकणारा जे दानशूर वर्ग आहे तेच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि त्या दानशूर माणसाने मला उभे केलेले आहे, त्याबद्दल मला एक करा वाटते सामाजिक कार्य. आणि आजचा हा उपक्रम जो झाला याच्यामध्ये किती महिलांना किंवा किती काय झालेले? 3 लेडीजला गिरणी आहे, 7 लेडीजला शिलाई मशीन आहे, एका मुलीला सायकल आहे आणि 50 दप्तर आहेत. तर हे सगळं करत असताना तुम्ही स्पॉटवर जाऊन सगळ्या गोष्टी निरखून ह्या सगळ्या ह्याच्यासाठी यंत्रणा असेल तुमची? मी स्वतः जातो, स्वतः आमची टीम आहे सगळी कोण फोन येतात किंवा खरंच इथं गरजू आहे तर स्वतः जाऊन बघतो आणि ओरिजिनल द्यायचं का नाही हे बघतो. सध्या महत्वाचं आहे की महापुरुषांचे विचार अनेक जण स्वार्थ म्हणून पाहत असतात, त्याच्या मागे काहीतरी उद्देश असतो की मला कुठेतरी राजकारणात सक्रिय व्हायचंय, उद्योगात कुठेतरी किंवा मला ओळखी म्हणून काहीतरी मिळवायचं. हे न करता आपण 11 वर्षामध्ये आम्ही पाहण्यात आले की तुम्ही म्हणजे प्रॉपरली काम हे महापुरुषांच्या विचारांचं सेवेचं करता. खास करून काय आहे, माझ्या पाठीमाग मार्गदर्शन असे मोठे माणसं आहेत
ते फक्त बिझनेस हे करतात, राजकारणात कधी येऊ दिलंच नाही आणि येऊ सुद्धा देणार नाही. फक्त राजकारण नको, आपला समाजकारण करायचे फक्त. अजून एक महत्वाचं आहे की आपण ज्या पद्धतीने लोकांना सांगतायत की समाज प्रबोधन आणि समाजाची सेवा गरजेचं आहे, काय आजच्या तरुणांना काय सांगाल या निमित्ताने कधी सेवा? की महापुरुषाची जयंती हे ना कोणाचं तरी घर बसून, कोणाला तरी सहारा देऊन ही जयंती साजरी करावं, कोणाला तरी लेकराला आधार देऊन एक असं काहीतरी जयंती साजरी. विशेष करून महापुरुषांना हेच अभिप्रेत होतं की खरी सेवा करूनच माणसाची उन्नती प्राप्त होते. कारण की बऱ्याच आता जयंत्या झाल्यात आपण बघायला कशा आहेत तर माझी एक प्रेरणा आहे, ह्यामधून एखाद्याने जरी घेतली तरी माझं भरलं झालं समजायचं ते जयंतीचं.